तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त मजेत. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आता सकाळचे ना 8 वाजले ना आपण वरती आलो वावरात. तर आपली इकडं डोंगळे मोटर चालू केली आपण. डोंगळे मस्त झाले. आता पण यांना सारखं वल्ल करत जायचं, त्याच्यात नाही निंदले. मग यांना पाणी द्यायचं होतं. आज सकाळची ना, आता लाईटीचं टाईम बाजार. सकाळी 8:30ला लाईट येते आणि 4:30ला जाते. म्हणलं आता इकडे भरणं पण नाही राहिलं आपलं जास्त. आता फक्त ते घरापुढचे कांदे उन्हाचे, हे डोंगळे आणि मक्का आणि ते गहू वावर आहे. मग आता सगळं भरणं खाली आमराईतच आहे आपलं. आमराईतलं भरणं झालं आणि इकडे ना आपल्या कांदे काढायचे चालू आहे. आता हे कांदे सुटलं पाणी, आता ते सुटलं. आता फक्त एवढं 2च वावर राहिले भरायचे. आणि कांदे अशी निघू राहिले. कांदे काय एवढे खास झाले नाही बरं का तसे म्हणावं. थोडं बारीकच माल राहिला, कारण की ना बी पण खराब निघालं. पुढ्याचं बी होतं ते खराबच निघालं. त्याला सगळे डोंगळेचे जास्त, सगळे डोंगळे. त्याच्यात डोंगळे त्या वावरात पण. त्याच्यामुळं आपणही एवढं आता घरचे लावूनच दिले. म्हणलं बरं आता घरचं आहे ना, माल लवकर नेऊन येतो. आता याला जो 3.5 महिने होत आले बघा. त्याच्यावर इतके पोटॅश मारले ना, तेव्हा अतिशय माल झाला. 3-4 वेळा पोटॅश मारला तेव्हा माल झाला. आणि एक मोटर आहे ना आपली इकडं तळ्यावर चालू आहे. बघा, तळ्यावर पण भरून ठेवायचं. आपण खालच्या आमरेतले कांदे ना तळ्यावरच भरून घेतले. लाईट नव्हती 2-4 दिवस, म्हणजे होती पण डिम लाईट होती. आणि ते ताणले होते, 15 दिवस झाले त्यांना भरायला. निंदणं चालू होतं. मग तळ्यावरच मशीन ठेवलं, पाटक्याने भरून घेतलं. या बघा. मग आता याच्यावर असं टाकत राहायचं. इथून तळ्यावर भरून घ्यायचं पाटक्यानं आणि मग हे पाणी विहिरीतलं त्याच्यात टाकीत राहायचं. म्हणजे आपला वेळ पण जात नाही. आणि इकडं मक्का बघा, मक्का कालच भरली. अजून असे एवढे राहिले काढायचे. ते बाय येणार आहे आज कांदे कापायला. मग ते तिकडे काढतील आणि इकडं पुढं काढायचं काम चालू राहील. चला आपले डोंगळे भरून घेऊ आधी. आणि घरापाशी थोडीशी कांदे 7-8-9 वाफे रोपाचं डोकं होतं ना, ते पण भरायचे. घरी टाकीत पाणी काढायचे. मग ये बघू. झाले डोंगळे भरून झाले. आता तर आता ना हे पाईप घेऊन घरी जायचं आहे. कारण की ते तिथं थोडीशी 2-3 कांद्याची वाफे आणि घरात टाकीत वगैरे पाणी काढायचे तिथं. चला आता पाईप घेऊन जातो. हे ना हे भरायचे, बाकी येतं काढायलाच आले. आता तर मोटर चालू केली, एवढं भरून घेऊ. आता सगळं भरून झालं, घरी पाणी काढलं टाकीत. आता हिला घेऊन चाललो वरती. तिकडं कांदे पण काढायचे आणि तिथं मस्त मक्काचा वावर मोकळं आहे ना, तिथं चाललं नाही बरं का. तिला ना असं मागं घेऊन चाललं. एखाद्या अशी जोरात पळती ना, डायरेक्ट अंगा उड्या मारते किंवा. चाल ये बा कशी उड्या मारीत. त्याला राऊंड मध्ये ऊंद काय येत. उड्या मार नको. आणि गवत तर भरपूर आहे इथे. आता बरोबर खात राहील. आणि आपलं हे तर जवळच कांदे काढायचे ना. चला हळूहळू कांदे काढायला सुरुवात करू. नंतर ऊन पडलं ना, मग जेवर येतं. नंतर सकाळी थोडंसं काढून ठेवलं. काल संध्याकाळी काढली होती. आता एवढेच राहिले. आज होऊन जातील एवढे सगळे काढायचे. आणि तिकडं तळ्यात मोटर चालू आहे बघा. तळा भरत राहील, कांदे होईल, सगळेच कामं होतील. कांदे काढायला ना जडणे जातं का अजिबात बघा. आता ही काय आहे बघा, जास्त रोप तसंच राहिले, झालीच नाही इथं. काय आता जी असतील ती काही झाली अशी चांगली. असं धरला असं ओढायचं काम कांदा. चला काढून घेतो आता एवढी.
काही काय चांगली झाली याला अशी मस्त. असं माल झाला पाहिजे सगळं, पण काय ठिकाणी ना झालंच नाही एकदम असं. हो इकडे 2 वाफे काढले. विषय काय झाला माहिती का, बायांना काही फोन लावलं पण मग ते काय आज येणार नाही वाटतं, असं काहीतरी आहे. आता टाईम पण झालं ना, 11 11:30 वाजले. मग आहे ना म्हणलं आता आपणच कापून घ्यावं, कारण की येऊनच ना तळून जातील कांदे. एवढी काढून ठेवले काल, मग आता आपणच कापायला बसावं म्हणलं. चला आता इकडे ना कापायला बसू आणि थोडं थोडं त्या दुपारून आल्या तर कॅरेटच द्या, आल्या तर कापतील, नाही तर मग तवर आपण कापत राहू. नाही ये ना उन्हाच खराब होऊन जातील. एक कॅरेट कांदे कापले, पण पुन्हा फोन आला त्यांचा की थोडे आणि येतो म्हणे आम्ही कांदे कापायला. म्हणून आपले कॅरेट कमी थोडीशी. मग इथं आता यांचा बाग आहे, यांचे कॅरेट आहे. आता 5-6 कॅरेट अजून घेऊन येतो. म्हणजे कॅरेट होय ना पटापट कापणं होतं. चला घेऊन येतो कॅरेट पटकन आपले देणी. आता हा एक घराजवळ त्यांचा आला, खाली झाला वाटतं हा पूर्ण. चला कॅरेट घेऊन आलो. हा एक बंडल आहे, 2 बंडल आणले, एक माझ्याकडे आहे आणि एक आहे ना आईका दिला. इथून तिथून आणले, येऊनच दिला. इकडे ना कांदे कापायला माणसं पण आली. आणि हा पोरगा बघा ना वागल लावून मस्त कांदे कापू राहिला. आधी मला वाटलं ना याचं ऑपरेशनच झालं, पण नंतर बघितलं याने जात्रातून गोगाला आलाय. चला आता इकडे माणसाचे कांदे कापायचं चालू आहे. इकडे चालू केलं त्यांनी. आता मी इकडे मस्त सावली देऊ. माझ्याकडं कोणचं काय माहिती का, फक्त आता कॅरेट टिपायची किती झाली ती. सगळे कांदे काढले होते आणि इथं मस्त लिंबाचं सावलीत बसायचं आणि कॅरेट झाली की वाचायला जायचं, खाली करायचं. चला ते एवढंच कायम दिवसभर आपल्याकडे. संध्याकाळचे आहे ना 6 वाजत आले आणि इकडं आपली एवढी कांदे कापायची झाली. इथून एवढे कापले त्यांनी, जवळजवळ आता 25 कॅरेट कापले त्यांनी दुपारपासून आल्यापासून. आणि या बघा आता इकडे काढून ठेवले, दुपारून काढायला बी लागलो. आणि या बाय अशी इथून एवढे राहिले होते, मी एवढे काढून टाकले. आता 2-3च वाफे राहिले, आता एवढे उद्या सकाळी काढू. आणि इकडं आपला दिवस पण बोडत आला मस्त. मी आता इकडं आपलं कांडी गवत लावली गाईला थोडंसं. इथं आता भरपूर झालं मोठं खायसारखं. ह्याच्यातून मोठं जास्त निबर झालंय, ते काढून नेतो. तिला न दिवसभर असती इकडंच पात येते कोरडं घालं. मका संपली आता, ही आहे अजून थोडीशी, ही वाळीला नाही खाती. मग आता संध्याकाळचं थोडंसं कोरडं वळलं लागतंच तिला. त्याला मग आता एवढं कापून घेतो पाटक्या. इथून 2-4 याचंच तोडले. इथं मोठं तरी एवढं झालं. आणि ते लय बॅक करा द्या. इथं वारखडा बसला तर लगेच लाल झालं. अवघड आहे. जंतर पाणी त्याच्या असे लगेच बोट हात कापते. कधीच लावलं नव्हते, पहिल्यांदा लावलं आपण गाय आणलं म्हणून. नाही तर मक्काचं नाही राहत, पण हे ना हे लय अवघड राहतं. ऊसाचे पाणी असं ब्लेड वाण राहतं, त्याला करवतो. आणि चला व्हिडिओ एवढंच थांबू, उद्या भेटू.